नगराध्यक्षाची तक्रार येऊ देणार नाही. मी त्या 1991 पासून काम करतो, त्यामुळे मला सगळे प्रश्न त्यांचे माहिती आहेत. मी त्यांनी सांगा येण्याच्या अगोदर ते प्रश्न मार्गी लावणार मी. नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 10 चे शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित भोरे साहेब हे आपल्यासमोर या ठिकाणी जोडले गेले आहेत. भोरे साहेब नमस्कार. इचलकरंजी महानगरपालिकेची प्रथमच होऊ घातलेली ही महानगरपालिकेची इलेक्शन आपण कोणत्या मुद्द्यावर लढवणार आहात? नमस्कार, मी अजित अशोक भोरे बोलत आहे आणि शाहू विकास आघाडीचे उमेदवार आहे आणि जनतेच्या कामासाठी मी महानगरपालिकेत जात आहे. साहेब, आपण यापूर्वी केलेल्या कामाचा आढावा आपण थोडक्यात सांगा. गेल्या किती वर्षापासून आपण काम करत आहात? मी गेले 1991 पासून काम करतोय. गोरगरिबांचे काम करतो, भागातलं काम करतो आणि काम करत आलेलो आहे आणि काम करण्यासाठी मी नगरपालिकेत जात आहे. आपण ज्या प्रभागामध्ये राहता या नेहरू नगरमध्ये दाट वस्तीची लोकसंख्या आहे. या ठिकाणी असलेले अनेक प्रश्न आहेत, ते आपण कशा पद्धतीने सोडवणार? मी जाऊन महानगरपालिकेत गेलो तर मी जनतेचे प्रश्न सोडवून जाणार आहे. कामं करण्यासाठी चाललेलो आहे. मी अनेकदा निवडणूक लढवले आहे आणि लढवत आलेलो आहे. लोकांनी मला गोरगरिबांनी बरेच मतदान भागातील 1100-1200 मतदान टाकून आता तर पूर्ण भागाने म्हणजे वार्ड 10 मध्ये सगळ्या जनतेने ठरवलं की अजित भोरेला ह्यावेळेस एक चान्स द्यायचा आहे. त्यामुळे मला पूर्ण भागातील लोकांचा पूर्व पाठिंबा मला मिळालेला आहे. आपल्या समोर मातब्बर उमेदवार असताना आपण ही निवडणूक कशा पद्धतीने लढवणार? काय नाही, मी काय लढवणार नाही, जनता ठरवणार. आता यावेळेस जनतेने विचार केलेला आहे की हा एक बार अजित भोरेला चान्स देऊ आणि त्यामुळे मला महानगरपालिकेत जाण्यासाठी तिने सोपा मार्ग केलेला आणि मला वचन दिलेलं लोकांनी इथल्या भागात की तुम्हाला आम्ही ह्यावेळेस मदत करतो म्हणलेले आहे, असं जनतेचं वचन आहे. साहेब, आपण शिवशाहू आघाडीचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी आजपर्यंत करत असलेल्या इचलकरंजीच्या विविध प्रश्नांसाठी जे काही काम केलेत, या कामाचा आपल्या प्रभागाला किंवा आपल्याला फायदा होईल काय? नेते लोक आहेत ना, हीच बरेच इचलकरंजी लोकांची कामं केल्या, तिथे जनतेने विकास केला, जनतेचा भागातला विकास केला, म्हणजे इचलकरंजीचा पूर्ण विकास केलेला आहे तिने आणि ते कायम करत राहतात. आधी जनतेसंग तिने झटत राहतात आणि कामं करत तिने. त्यामुळे तिने माझ्यावर विश्वास टाकून मला तिने उमेदवारी दिलेली आहे. आपल्या प्रभागामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होईल काय, काय वाटते तुम्हाला? नाही, धनशक्ती असून दे कोण असून त्याच्या विरोधात मी लढायला तयार आहे आणि जनतेने ठरवलं कितीही मोठा माणूस असू दे, किती पैसेवाला असू दे, तर एक वेळा आम्हाने अजित भोरेसनी निवडून द्यायचा त्यांचा पक्का विचार केलेला आहे. साहेब, आपण ह्या प्रभागात जो राहता हा प्रभाग 15,000 मतदारांचा प्रभाग आहे. आपण कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचणार? नाही, जनतेपेक्षा आमचे कार्यकर्ते मिळून मी आणि आमचे कार्यकर्ते बरेच लोक आहेत, प्रत्येक जातीची लोक आहेत. ती लोक प्रत्येकानं आता प्रत्येक आपापल्या भागाने फिरून लोकांनी सांगायला, त्यामुळे मला त्या भागात फिरण्यास काही टेन्शन नाही आलं. पूर्ण कामावर. साहेब, अनेक असा इथं या ठिकाणी प्रश्न विचारावा वाटतो. आपल्या नेहरू नगरमध्ये झोपडपट्टीचा प्रश्न हा प्रलंबित आहे, तो तुम्ही कशा पद्धतीने भविष्यात सोडवणार? भविष्यात मी महानगरपालिकेत गेलो तर पूर्ण या भागाचा विकास करून त्या झोपडपट्टीचा प्रश्न सोडून मार्गी लावणे व झोपड लोकांची कामं करणे व गटारी म्हणा, रस्ते म्हणा, काही समस्या असून त्यांचे ते मी ताकदीनं सोडण्यास म्हणजे आम्ही ताकीद आहे. साहेब, या ठिकाणी असा एक अनेक प्रश्न उपस्थित होतो. इथले नागरिक, इथली जनता पाण्यासाठी गेले. इचलकरंजीमध्ये हा मोठा प्रश्न आहे, यासाठी तुमचा विशेष काय पुढाकार असेल? ताकदीनं पूर्ण काम करून पाणीचा प्रश्न सोडवणार, भागातले सगळे प्रश्न सोडवणार आणि पाणीचा विषय तर पूर्ण इचलकरंजी त्याचा विषय पाण्याचा आहे. त्यामुळे इचलकरंजीचं म्हणा आणि इथल्या आमच्या भागात सुद्धा पूर्ण पाण्याचा प्रश्न पूर्ण निकालात काढणार. साहेब, आपल्या समोर मातब्बर उमेदवार आहेत आणि हे काम करत असताना तुमची प्रचार यंत्रणा गेल्या अनेक वर्षापासून काम करते, म्हणजे तुम्ही कायम कार्यरत आहात. तुमचं सामाजिक काम चांगल्या पद्धतीने आहे, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात. मला या ठिकाणी अनेक प्रश्न विचारावा वाटतो. ही दाट लोकवस्ती असताना या ठिकाणी युवा वर्गाला कशा पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये त्यांना कामाचा सोर्स उपलब्ध करून द्या? जे आमच्या लोक काम करतात, आमचे युवा सगळे ते युवकांनी सगळ्यांनी चांगल्या मार्गाला लावणे, कामाधंद्याला लावणे व त्यांचा विकास करणे हा माझा प्रथम मुद्दा असणार. भविष्यात नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून तुम्ही काय कराल? नगराध्यक्षाची तक्रार येऊ देणार नाही. मी त्या 1991 पासून काम करतो, त्यामुळे मला सगळे प्रश्न त्यांचे माहिती आहेत. मी त्यांनी सांगा येण्याच्या अगोदर ते प्रश्न मार्गी लावणार मी. साहेब, अनेक उमेदवारांचे भविष्यामध्ये नगरसेवक झाल्यानंतर मोबाईल बंद असणे, कार्यालय बंद असणे, गेटचा दरवाजा बंद असणे, तुमची तशा पद्धतीने काय भूमिका असेल? भागातील नागरिकांना माझं 24 तास मोबाईल चालू असणार, ऑफिस चालू असणार आणि 3चा कुठलाही एक फोन माझा कधी बंद नसणार आणि प्रश्न सोडवण्यासाठी
त्यांच्या दारात मी पहिला जाणार. बरोबर. आपण या ठिकाणी नागरिकांना काय आवाहन कराल की तुमच्या प्रभाग क्रमांक 10च्या नागरिकांना? प्रभाग नगर बागराचे एकच वचन देतो मी की तुमच्या कामासाठी मी चाललेलो आहे तिथे महानगरपालिकेत मी विकास करण्यासाठी चाललेलो आहे. आणि एक तर मुद्दा माझा असा आहे की तुमचं कधी प्रश्न माझ्यापाशी येऊ देणार नाही. मी स्वतःहून सोडवणार ते प्रश्न आणि मला ते कामातून मी तुमचं पोचपावती देणार. मी व्यक्ती ठरवून देऊ द्यात, मी म्हणा माझा विरोधक म्हणा कोण त्यात चांगला आवडत त्यांनी माझ्यावर कुठलाही दोष करणार नाही. आणि इच्छा जिल्ह्यात कुठेही माझी चौकशी करा. मी कुठलेही कोणाचे 10 रुपये करणे नाही, कोणाचा अपराध करणे किंवा कोणाचे पैसे बुडवणे किंवा कुठं काय सरकारला लुटणे असले आजपर्यंत मी केलेलंच नाही. जिल्ह्यातून माझी चौकशी करावं. आपण या ठिकाणी बघितलं असाल प्रभाग क्रमांक 10 मधून शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित भोरे साहेब हे आपल्यासमोर जोडले होते. सामान्य कुटुंबातून चळवळीचा कार्यकर्ता या नात्याने आपण करत असलेलं काम हे नागरिकांना, माझ्या प्रभागातील नागरिकांना माहीत असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. कोणत्याही परिस्थितीमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक मी लढवणारच आहे आणि नागरिकांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवून मी ह्या माझ्या प्रभागातील नेहरू नगरातील व प्रभाग क्रमांक 10च्या सर्वच जे काही समस्या असतील ते कोणत्याही परिस्थितीत मी सोडवणार आणि इथल्या नागरिकांना न्याय देणार असं या ठिकाणी अभिवचन शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार अजित भोरे साहेब यांनी या ठिकाणी दिला. येणाऱ्या काळातील पुढील वाटचालीसाठी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय साहेब. धन्यवाद.